स्वागत आहे मित्रांनो माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये। नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ आम्ही नवरात्रीचं तेल गाण्यासाठी सांगवडे, वळेवा आणि उन्नरगी या ठिकाणी चाललो। इथं आमचे मित्र पण आलेत, बंधुराज पण आहेत, अजून एक बंधुराज आहे तो या लागलाय। चला तर पहिल्यांदा जाऊया आता आपण सांगवड्याला। अजून एक मित्र आलेत बघा आमचे, विकी आणि पृथ्वीराज, सगळ्याच राजपूत गँग आहे। चला इकडे सगळं एक गाडी मागे लाव, इकडे लाव। चला ये भारी। सांगोड्यात पोचलंय। गावासाठी महत्त्वाचंच ना, दर्शन मागितलंच ना। चला सांगोड्याचं त्यांनी दर्शन पूर्ण झालं। आता नेक्स्ट लक्ष्मीनारायण उन्नोर्गी तिकडे जाऊयात। आले दास हुन्नरगी मध्ये, चला। लक्ष्मीनारायण मंदिर उन्नोर्गी चालते ना। ते नव मी आता करालोय ना, हा व्हिडिओ बघ सगळीकडे व्हायरल कसा होतो। खरं सांगा अरे तुम्ही आडवच करे। अरे वाला जीव आहे तुमचा। उन्नोर्गीतलं आता दर्शन झालं इथं लक्ष्मीनारायणाचं। इथं खूप काही गर्दी नसते। मगाशी आपण जिथे गेलतो सांगोड्यात तिथं खूप गर्दी होती, आता इथं गर्दी काही नाही, त्यामुळे दर्शन व्यवस्थित झालं एकदम। चला आता अजून एक देवस्थान राहिलं, ते म्हणजे वळेवा मडकुंद्री, तिकडे जायचं आहे आपण। बारकी पोरं काय करा रे। Yes, I will be journey for this. Yes, yes, go. Yes, तर भावानो, आपण आता इथं बडगुंडीमध्ये तब्बल कमीत कमी मला वाटतं म्हणजे काय 1 ते 1.5 तास त्यांनी त्यांचं काहीतरी इलेक्शन होतं, त्यामुळं ट्रॉफिकमध्ये आम्ही जाम झालो होतो। आता पण इथं आपण आता पुलावर थांबलोय। आपण आता इथं पुलावर थांबलोय आणि ट्रॉफिक जाम आहे इथं। हे बघा तुम्हाला लोक दाखवतो, फक्त काय माहिती काय, फक्त एक नदी आणि एक देवस्थान, हे काय म्हणायचं असतं की नाही ते विषयी इथं आहे। हे बघा एक नदी आणि एक देवस्थान। बघितलं काय, हे काय जे लोक आहे की नाही, हे खरोखर आम्ही एक 10 ते 12 वर्ष झालं आम्ही ह्यो खरोखर आम्ही हे जे अनुभवतोय
हे खरोखर आज तुम्हाला आज दाखवायचं होतं. आज 1 ते 1.5 तास आम्ही हे इलेक्शन होतं म्हणताना जरासं गाडीचं जरासं खोळंब झाला म्हणताना आम्ही इथं पोचलो नाही काही नाही. खरोखर सांगायला लागलो तुम्हाला आज ह्यो जो घाट आहे ना आणि ही जी नदी आहे आणि हे जो पूल आहे खरोखर फिलिंग शेवट आहे. कारण का 10 ते 12 वर्ष आम्ही ही सगळी मित्र की नाही एकत्र होते फक्त ह्यासाठी होते. कारण का सांगा ते सकाळचा ज्यावेळेस कधी सूर्य इकडनं ज्यावेळेस उगवतो आणि जी काय किरणे पडतात आणि जे काय नदीवर पडतात त्यात आम्हाला इकडं जमलेली जी लोकं असतात ह्यो जे लोक आहे की नाही ह्यो खरोखर अनुभवण्यासारखा आहे. खरोखर सांगालो तुम्हाला अनुभवण्यासारखा आहे. म्हणताना म्हणावं लागलो आज बडकुंद्रीमध्ये आलो आहे आपण आणि हे आपलं हे शेवटचं दर्शन आहे. खरोखर मी आज खुश आहे. कारण का सांगा आज पण मी कधीचसुद्धा व्हिडिओ करत नव्हतो काय नव्हतो. खरं माझ्या मनात आला आज की बाबा ही व्हिडिओ टाकायचा की बाबा 3 दिवसांना चाललं आहे म्हणताना आज व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा. खरोखर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा. हे बघा इथं आपली गाडी थांबली आहे. हे बघा ही आपली गाडी थांबली इथं. हे आपले बंधुराज इथं थांबली ती ही मगाशी जी पाहिलेली नाही होती. आता इथं पाय बी धुवायचं आणि मग देवदर्शन जायचं. 1 मिनिट सेम नरसोड्यामध्ये योच प्रकार आहे. फक्त नदीला जायचं हातपाय धुवायचा आणि मग देवदर्शन जायचं. इथं पण तोच प्रकार आहे. फक्त हातपाय धुवायचा आणि मग देवदर्शन जायचं. असं साक स्टॉप. चला वेलकम बॅक टू होम. चला दर्शन झालं वेळेत ते सगळं नारळ बिळत ते सगळं फोडलेत दिपत बिपत बघत घातले. ब्रो आमची आली तिथे ब्रो. हो ब्रोंचा विषय जरासा वेगळा चालू आहे. इथे जरासं अजून कापूर बिपूर जाळायचं राहिले म्हणतात त्यांनी म्हणलं जरा तिथं पण जाऊया म्हणून. आणि अजून एक दुसरे ब्रो आहेत तिथं ते गाडीजवळ आहेत ते जरासं पॅकिंग बिकिंगची तयारी करायला चालू आहेत. आणि मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंटमध्ये जरूर सांगा की बाबा माझा कसा व्हिडिओ झाला आणि काय झाला. आणि खरोखर नवरात्रीच्या दिवसात बाबा तुम्ही कुठल्या कोणाला देवाला निघाला आहे तेवढं सगळं मला कमेंटमध्ये सांगा की बाबा कोण ज्योतिबाला जातोय कोण अंबाबाईला जातोय कोण इकडे जातोय. बघा हे शेवटचं दर्शन आहे आपलं. भेटूया आता आपण दुसऱ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा सबस्क्राईब करा. आणि इथं आमचे बंधुराज पण आहेत. बंधुराज काय म्हणायचं तुला. काय म्हणायचं आहे. नमस्ते. हा लाईक करा. दर्शन आपला म्हणजे चांगल्या पद्धतीने झाला आणि खरोखर तुम्ही जे काही कोण बघत असाल त्यांच्यासाठी कळकळीची विनंती आहे की आमच्या भावासाठी लाईक ही बनलं पाहिजे. बंधुराज तुमचं पण जरासं सबस्क्राईब करा म्हणून तुम्ही बोला. सकाळपासून भावानं काय मेहनत घेतलाय व्हिडिओ करण्यासाठी ते मी बघितलोय. मला वाटत होतं व्हिडिओ करणं सोपं असतंय पण आज बघितलोय मी काय व्हिडिओ करायला किती कष्ट करावं लागतात. त्यामुळं भावासाठी एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब झालाच पाहिजे. प्लीज झालाच पाहिजे भावानं. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. नमस्कार राम राम आणि जय महाराष्ट्र.